18 मार्च रोजी महाराष्ट्रात अचानक हवामानात मोठा बदल होणार असून अनेक भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. विदर्भात सर्वाधिक धोका. विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, वाशिम आणि बुलढाणा या सर्व जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या भागात गारपिटीची दाट शक्यता असून ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहू शकतात. मराठवाड्यातही पावसाचा इशारा. नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वारे. पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या भागात अवकाळी पावसासोबत ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. खानदेशात ढगाळ वातावरण. नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. कोकण आणि मुंबईत बदलते हवामान. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्गमध्ये उकाडा कायम राहील, मात्र काही भागात हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही.